कल्पना करा, एक असा क्षण जेव्हा अधर्म इतका वाढला होता की देवताही भयभीत झाल्या होत्या. एक अशा राक्षस ज्याला मृत्यूचं वरदान मिळालं होतं आणि एक असा भक्त ज्याच्या ओठावर अखंड नारायण नारायण हे नाव होतं. त्या भक्ताच्या रक्षणासाठी स्वतः भगवान नरसिंह खांब फोडून प्रगट झाले. पण ही कथा केवळ अवताराची नाही, ही कथा आहे त्या पवित्र भूमीची जिथे आजही त्या दिव्य घटनांचे स्पंदन जाणवतं. ही कथा आहे कोळे नरसिंहपूर, नीरा नरसिंहपूर आणि सिंहाचलम सारख्या पवित्र तीर्थक्षेत्रांची, जिथे भक्तांना आजही भगवान नरसिंहाच्या कृपेचा अनुभव येतो. आज आपण जाणून घेणार आहोत श्री नरसिंह अवताराची अद्भुत कथा आणि त्या अवताराशी जोडलेली पवित्र तीर्थक्षेत्रांची दिव्य महिमा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सृष्टीवर अधर्माचा अंधार दाटून आला होता. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे दोन दैत्य भाऊ अत्याचार करत होते. भगवान विष्णूंनी वराह अवतार घेऊन हिरण्याक्षाचा वध केला. पण यानंतर हिरण्यकश्यपूच्या अंतःकरणात सुडाची ज्वाला पेटली. त्यानं शपथ घेतली, विष्णूची उपासना करणाऱ्या प्रत्येकाचा मी नाश करेन. यज्ञ बंद झाले, ऋषींचे तप भंग झाले, देव भयभीत झाले, पृथ्वीवर धर्माचा प्रकाश मंदावला. हिरण्यकश्यपूने कठोर तप करून ब्रह्मदेव प्रसन्न केले. त्याने मागितलेले वरदान त्याला जवळजवळ अमर बनवणारं होतं. ना मनुष्याने मारावे, ना प्राण्याने, ना दिवसा ना रात्री, ना घरात ना बाहेर, ना शस्त्राने ना अस्त्राने. या वरदानाने त्याचा अहंकार आकाशाला भिडला. त्याने स्वतःलाच देव घोषित केलं. पण त्याच घरात जन्म झाला भक्त प्रल्हाद यांचा. लहान वयातही प्रल्हादाच्या मनात फक्त विष्णू होते. त्याला राजसत्ता नको होती, संपत्ती नको होती. त्याला हवं होतं फक्त भगवंताचं नामस्मरण. जेव्हा हिरण्यकश्यपूने विचारलं, तुला सर्वात प्रिय काय? प्रल्हाद म्हणाले, भगवान विष्णूचं नाव. हीच वाक्ये नरसिंह अवताराची सुरुवात ठरली. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला संपवण्यासाठी असंख्य प्रयत्न केले. कड्यावरून ढकललं, विष दिलं, हत्तीखाली दिलं, सापात टाकलं, अग्नीत बसवलं. पण प्रत्येक वेळी भगवान विष्णूंनी त्याचे रक्षण केलं. यातून एकच संदेश मिळतो, जिथे श्रद्धा अटळ असते तिथे देव स्वतः रक्षणासाठी उभे राहतात. एक दिवस हिरण्यकश्यपूने रागाने विचारलं, तुझा देव कुठे आहे? प्रल्हाद शांतपणे म्हणाले, तो सर्वत्र आहे, या खांबातही. हिरण्यकश्यपूने खांबावर प्रहार केला आणि त्या खांबातून प्रकट झाले भगवान नरसिंह. अर्धा मनुष्य अर्धा सिंह, उग्र पण भक्तवत्सल. संध्याकाळची वेळ होती. ना दिवस ना रात्र, राजवाड्याचा उंबरठा, ना घर ना बाहेर, नखांनी वध, ना शस्त्र ना अस्त्र, मांडीवर ठेवून ना जमीन ना आकाश. अशा प्रकारे नरसिंहांनी हिरण्यकश्यपूचा वध केला. अहंकाराचा अंत झाला आणि भक्तीचा विजय झाला. भगवान नरसिंहाचा अवतार संपला, पण त्यांची कृपा पृथ्वीवर अनेक ठिकाणी स्थिरावली. ज्या भूमीवर भक्तीचा स्पर्श झाला ती भूमी तीर्थक्षेत्र बनली. आज आपण अशाच 3 दिव्य नरसिंह तीर्थक्षेत्रांचा महिमा पाहणार आहोत. कोळे नरसिंहपूर. कथा सांगते, एका अंध आणि मूक ब्राह्मण दाम्पत्याला त्यांच्या कठोर तपश्चर्येमुळे स्वप्नात स्वतः भगवान नरसिंहाने दर्शन दिलं. मी या जलटोहात लपलेलो आहे, मला बाहेर काढ आणि माझी स्थापना कर. ही फक्त आज्ञा नव्हती, ही होती भक्तीची परीक्षा. त्या दाम्पत्याने हार मानली नाही. त्यांनी राजा भीमदेवाला ही सर्व दिव्य गोष्ट सांगितली. राजाने सैन्य, होड्या आणि साधन सामग्री घेऊन त्या डोहात शोध सुरू केला. प्रभूंनी सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी टाकलेले कोरडे काष्ठ अचानक प्रज्वलित झाले, तेथेच सापडली एक स्वयंभू दिव्य तेजस्वी नरसिंह मूर्ती. त्या क्षणी सर्वांना जाणवलं, ही मूर्ती साधी नाही, ही आहे स्वतः प्रगट झालेल्या देवतेची उपस्थिती. राजाने ती मूर्ती आपल्या राजधानीत नेण्याचा प्रयत्न केला, पण देवांनी आज्ञा केली, माझे स्थान मला प्रिय आहे, मला इथेच राहू दे. आणि त्या दिवशी त्या भूमीवर झाली स्थापना कोळे नरसिंहपूर.
ही जागा फक्त मंदिर नाही, ही आहे तप, श्रद्धा आणि चमत्कार याची साक्ष देणारी भूमी. असेही सांगितलं जातं की पराशर ऋषींना येथेच नरसिंहाचं प्रत्यक्ष दर्शन झालेलं होतं. आजही येथे येणारा प्रत्येक भक्त एक अदृश्य शांतता, एक दिव्य ऊर्जा अनुभवतो. जणू काही त्या जलडोहातून प्रकट झालेली शक्ती अजूनही तिथे स्पंदत आहे. सिंहाचलम मंदिर आंध्र प्रदेशातील डोंगर रांगांमध्ये वसलेले हे सिंहाचलम मंदिर नरसिंह भक्तांसाठी एक अत्यंत पवित्र आणि अद्वितीय स्थान आहे. हे एकमेव असं ठिकाण आहे जिथे भगवान वराह आणि नरसिंह या दोन्ही रूपात प्रगट झालेले आहेत असं म्हटलं जातं. कथा सांगते, भक्त प्रल्हादाला वाचवण्यासाठी भगवान येथे प्रगट झाले आणि त्या दिव्य घटनेच्या स्मरणार्थ त्यानेच येथे प्रथम मंदिराची स्थापना केली. या मंदिराची सर्वात विलक्षण गोष्ट म्हणजे येथील मूर्ती वर्षभर चंदनाच्या जाड लेपाने झाकलेली असते. म्हणूनच भक्तांना प्रभूचे मूळ रूप दिसत नाही, पण वर्षातून एकदाच अक्षय तृतीया या पवित्र दिवशी तो चंदनाचा लेप काढला जातो आणि त्या दिवशी भक्तांना भगवंताच्या मूळ स्वरूपाचे दर्शन होते. कल्पना करा, एक भक्त संपूर्ण वर्षभर वाट पाहतो फक्त त्या एका क्षणासाठी, ज्या क्षणी तो आपल्या प्रभूला त्यांच्या खऱ्या स्वरूपात पाहू शकतो. मंदिराची रचना देखील अत्यंत अद्भुत आहे. कोरीव दगडी स्तंभ, विशाल मंडप, प्राचीन शिल्पकला, उंच तटबंदी. या मंदिरात प्रत्येक कोपऱ्यात इतिहास आणि भक्ती जिवंत आहे. असं मानलं जातं की येथे केलेली प्रार्थना विशेष फलदायी ठरते आणि म्हणूनच सिंहाचलम हे फक्त मंदिर नाही तर श्रद्धेचा जिवंत अनुभव आहे. नीरा नरसिंहपूर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात वसलेले नीरा नरसिंहपूर हे एक अत्यंत पवित्र आणि दिव्य तीर्थक्षेत्र आहे. हे ठिकाण विशेष आहे कारण येथे नीरा आणि भीमा या दोन पवित्र नद्यांचा संगम होतो आणि संगम म्हणजे ऊर्जा, पवित्रता आणि आध्यात्मिक शक्तीचा केंद्रबिंदू. असे मानले जाते की संगमस्थळी देवतांचे विशेष वास्तव्य असते. याच पवित्र संगमावर उभे आहे श्री लक्ष्मी नरसिंहाचे भव्य मंदिर. मंदिराची रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. षटकोनी बांधणी, उंच मजबूत तटबंदी, दगडी शिल्पकलेने सजवलेले गाभारे, विशाल प्रवेशद्वार. मंदिरात प्रवेश करण्यासाठी उंच दगडी पायऱ्या चढाव्या लागतात आणि त्या प्रत्येक पायरीवर भक्ताला जाणवते एक वेगळीच ऊर्जा. गाभाऱ्यातील नरसिंह मूर्ती उग्र पण करुणामय आहे. त्यांच्या डोळ्यात भक्तासाठी प्रेम आहे आणि अधर्मासाठी प्रचंड क्रोध. मंदिर परिसरात प्रल्हादाचे स्वतंत्र मंदिर आहे. तसेच दशावतार आणि इतर देवतांची सुंदर शिल्पेही आहेत. येथील गुप्त गंगा हा एक अद्भुत चमत्कार मानला जातो. शिखरातून सतत पाणी ठबकते, जणू देव स्वतः त्या भूमीला पवित्र करत आहेत. नरसिंह जयंती, गरुडोत्सव आणि वर्धापन दिन येथे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या सर्वामुळे नीरा नरसिंहपूर हे फक्त एक तीर्थक्षेत्र नाही तर भक्ती, ऊर्जा आणि दिव्य अनुभव याचं केंद्र आहे. प्रत्येक मंदिर सांगते, भक्ती असेल तर देव प्रकट हा होतोच. जर तुम्हाला या तीर्थक्षेत्रांची, प्रत्येक तीर्थक्षेत्राची वेगळी पूर्ण व्यवस्थित माहिती हवी असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. मी या प्रत्येक तीर्थक्षेत्राचा एक वेगळा सेपरेट व्हिडिओ नक्की तयार करेन. आजही जेव्हा भक्त नरसिंहाचे नाव घेतो तेव्हा त्या खांबातून प्रगट झालेल्या नरसिंहाची आठवण जागी होते. त्या दिवशी प्रल्हादासाठी जे घडलं ते आजही प्रत्येक भक्तासाठी घडू शकतं, कारण भगवान नरसिंह आजही आपल्या भक्ताचे रक्षण करतात. जिथे भक्ती आहे तिथे नरसिंह आहे, जिथे श्रद्धा आहे तिथे कृपा आहे आणि जिथे नरसिंहाची कृपा आहे तिथे भयाला स्थान नाही. श्री नरसिंह भगवान की जय. नमस्कार.